नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज मी अगदी नवीन अशी वस्तू क्रोशाची शिकवणार आहे, ते म्हणजे क्रोशाचा सांता। हा सांता बघा, असा छान असा क्रोशाचा सांता आपण बनवणार आहोत। तर तो कसा बनवायचा ते मी आज शिकवते। त्यासाठी आपल्याला 3 कलर लागणार आहेत, व्हाईट, रेड आणि ब्लॅक। 4 प्लायची लोकर घेतलेली आहे आणि 3.5 mm ची सुई घेतलेली आहे। चला तर मग सुरू करूया। सर्वप्रथम लोकरचा गोल कसा करायचा ते आपल्याला माहितीच आहे। तो लोकरचा गोल आपण करणार आहोत। 6 हाफ डबल क्रोशे आपण घेणार आहोत। 2 3 4 5 6 मॅजिक लूप मध्ये आपण 6 हाफ डबल क्रोशे करून घेतले आहेत। आता या ठिकाणी आपण जॉईन करून घेऊ। आता प्रत्येक खांबावर 2 याप्रमाणे आपण 6 चे 12 करून घेऊ। बघा, याप्रमाणे प्रत्येक खांबावर 2 अशा पद्धतीने आपण 6 चे 12 करून घेतले आहे। आता पुढच्या रो मध्ये आपण हा सगळा सर्कल आपल्याला हाफ डबल क्रोशे म्हणजे अर्धे खांबानी घ्यायचा आहे। आता पुढच्या रो मध्ये आपण एका खांबावर 2 आणि एका खांबावर 1 अशा प्रकारे एक सिंगल एक डबल असा आपण हा तिसरा रो आपण कंप्लीट करून घेऊ। बघा, हा रो इथे कंप्लीट झाला। पुढच्या रोला आपण एका खांबावर 2, त्यानंतर 2 सिंगल, परत 2 डबल, परत 2 सिंगल, 2 डबल, 2 सिंगल, या पद्धतीने हा रो आपण कंप्लीट करून घेऊ। बघा, हा एक रो कंप्लीट झाला आहे। आता आपल्याला सांताची ही जी दाढी आहे ही करायची आहे। त्यासाठी आपण बघा काय करायचं आहे ते आपण इथूनच सुरुवात करूया। 3 साखळ्या घ्यायच्या आहे, 2 साखळ्या सोडून इथे जॉईन करून घ्यायचं। परत 3 साखळ्या, परत 3 साखळ्या, या पद्धतीने आपल्याला ही दाढी अशी इथून हाफ सर्कल इथून ते इथपर्यंत करून घ्यायची आहे। दाढी करण्यासाठी आपण हे असे 3-3 साखळ्यांचे 6 लूप तयार करून घेतले आहे। ही दाढी इथून इथपर्यंत येते। आपण आता हा दोरा तोडून घेऊया। आता आपण इथून सुरुवात करूया। प्रत्येक लूप मध्ये आपल्याला 5-5 डबल क्रोशे घ्यायचे आहेत। 3 खांबांचा हा पहिला डबल क्रोशे, त्यानंतर 5 डबल क्रोशे घ्यायचे आहेत। 2 3 4 5 या ठिकाणी सिंगल क्रोशे, त्यानंतर इथे परत सिंगल क्रोशे, 3 खांबांची चा एक खांब, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि सिंगल क्रोशे। या ठिकाणी परत
3 खांबांचा एक खांब या पद्धतीने आपण या शेवटच्या लूपपर्यंत करून घेऊया। बघा या पद्धतीने आपण 6 लूपमध्ये हे असे 6 5-5 चे सेट तयार करून घेतले आहे। आता दाढीचा जो दुसरा रो आहे तो आपण साधारण ह्या दुसऱ्या रोपासून ह्या तिसऱ्या रो ज्या सर्कलचा जो चौथा रो आहे त्याच्यापासून सुरू करणार आहोत। तर आपण या ठिकाणी जॉईन करून घेऊया आणि आता परत त्याच पद्धतीने 3 साखळ्यांचा लूप तयार करून घ्यायचे आहेत। बघा हे जे आहे हे इथून इथपर्यंत केलं आहे। आता वरचा जो दाढीचा दुसरा रो आहे तो या पद्धतीने 3 साखळ्यांचे रो इथून असे इथपर्यंत करायचे आहेत। पूर्ण झाल्यावरती दाखवते। बघा या पद्धतीने आपण सर्कलच्या खालच्या बाजूला हे 6 5-5 डबल क्रोशांचे सेट तयार करून घेतले आहे। आता आपण 3 साखळ्यांचे वरच्या लाईनवर 1 2 3 4 आणि 5 लूप तयार होतात। ते 5 लूप तयार करून घेतले आहे आणि त्यात परत आपण 5-5 डबल क्रोशे घेणार आहोत। 1 2 3 4 पाचवा आपण परत 2 साखळ्या घेऊन इथे जॉईन करून घेऊ आणि हा 2 साखळ्यांचा शेवटचा खांब तयार होतो। या पद्धतीनेही आपण करू शकतो। 2-3 साखळ्यांचा एक खांब, दोन 3 4 आणि 5व्या खांबाला परत 3 साखळ्या आणि इथे जॉईन करून टाकायचं। परत 3 साखळ्यांचा एक खांब, 2 3 4 परत 3 साखळ्या घेऊन या ठिकाणी जॉईन करून घ्यायचं आहे। या पद्धतीने हा रो कंप्लीट करते आणि मग दाखवते। बघा आता हा दाढीचा दुसरा रो पण कंप्लीट झाला। आता तिसरा रो करताना आपण परत थोडं वरच्या लाईनवर आपण परत 3 साखळ्यांचे लूप तयार करणार आहोत। बघा या पद्धतीने 1 2 3 1 2 3 2 3 बघा या पद्धतीने इथे 3 लूप तयार झाले आहेत। सगळ्यात खालच्या रो मध्ये 6 लूप तयार झाले होते, वरती 5 आणि आता 3 लूप तयार झाले आहेत। आता आपण हे विणून घेऊया आणि मग दाखवते। बघा आता ही सांताची छान अशी दाढी तयार झाली आहे। 3 लेयर मध्ये तयार झाली आहे। आता हा दोरा इथेच कापून घेऊ आणि आपण टोपी तयार करायला घेऊया। टोपी तयार करण्यासाठी मी लाल लोकर घेतली आहे। आता आपण या दाढीच्या थोडं वर इथून सुरुवात करणार आहोत। पहिला खांब आपण अर्धा खांब किंवा हाफ डबल क्रोशे घेणार आहोत। त्यानंतर डबल क्रोशे 1 2
3 4 5, त्यानंतर एक हाफ डबल क्रोशे, नंतर सिंगल क्रोशे, शेवटी परत सिंगल क्रोशे। या पद्धतीने इथे थोडा उंच आणि इथे खाली, इथे थोडं उंच आणि इथे खाली निमुळतं असा त्याला आकार येईल। आता उलट्या साईडने आपल्याला परत सिंगल क्रोशे, परत सिंगल क्रोशे, परत सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे, डबल क्रोशे, डबल क्रोशे, डबल क्रोशे आणि शेवटी परत सिंगल क्रोशे, हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे। आता तिसऱ्या रो मध्ये आपल्याला सिंगल क्रोशे करत करत इथपर्यंत यायचं आहे। इथपर्यंत आल्यानंतर या ठिकाणी सिंगल क्रोशे करून घ्यायचा आहे आणि आता टोपीची ही शेपूट आपल्याला करून घ्यायची आहे। या पद्धतीने 1 2 3 4 5 साखळ्या घेतल्या आहेत आणि आता सिंगल क्रोशेंनी आपण परत पाठीमागे यायचं आहे, सिंगल क्रोशे करत। आणि या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत। हा एक शेवटचा विणून घ्यायचा। बघा या पद्धतीने टोपीचा आकार आला आहे। इथे दोरा तोडून घेऊ। बघा या पद्धतीने असा सांताचा चेहरा आणि दाढी तयार झाली आहे, टोपी तयार झाली आहे। आता आपल्याला हे सांताचं नाक आणि हा गोंडा करून घ्यायचा आहे। तो कसा करायचा ते दाखवते। आपल्याला एक लाल आणि एक पांढरा गोंडा करायचा आहे। त्यासाठी हाफ डबल क्रोशेचे परत 5 आपल्याला खांब मॅजिक लूप मध्ये घ्यायचे आहे। बघा दोरा ओढून घेऊया आणि हे इकडे जॉईन करून घ्यायचं आहे। हा 5 खांबांचा सर्कल झाल्यानंतर आपण परत प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे, एक एक हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने प्रत्येक खांबावर एक एकच घ्यायचा आहे, त्यामुळे मग त्याला आपोआपच असा वाटीसारखा आकार येतो। बघा असा बोटाभोवती असा वाटीसारखा आकार तयार होतो। परत आपण एक एकच खांब, प्रत्येक खांबावर एक एक खांब घेणार आहोत। या ठिकाणी जॉईन करून घ्यायचं, पहिल्या खांबाजवळ जॉईन करून घ्यायचं। बघा या पद्धतीने हा गोल तयार झाला आहे। दोरा तोडून घेऊया। हा आतला दोरा आहे, हाही आपण तोडून घेऊ शकतो।
बघा ह्या पद्धतीने हे असं नाक तयार झालं आहे आणि असाच आपल्याला तो पांढरा पण करून घ्यायचा आहे। बघा आता हा पांढरा गुंडा सुद्धा तयार झाला टोपीला लावण्यासाठी। हा दोरा असा आतमध्ये हाईड करून टाकू शकतो। हे जे आहे हे आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने शिवायचं आहे। तर ही मी लोकरची सुई घेतलेली आहे, तिच्याने आता आपण हे इथे जोडून घेणार आहोत। हे या ठिकाणी सुई दोऱ्याने आणि हे ह्या टोपीच्या शेपटीला आपण जोडून घेणार आहोत। बघा हे 2 गोंडे मी साध्या सुई दोऱ्याने इथे शिवून घेतलेले आहेत। आता आपल्याला फक्त डोळे करायचे राहिले, त्यासाठी मी काळी लोकर वापरणार आहे, 4 प्लायचीच आहे। डोळ्यांसाठी परत आपल्याला छोटा सर्कल करून घ्यायचा आहे। या सर्कलसाठी परत 5 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत। 2 3 4 आणि 5 या ठिकाणी जोडून घेऊया। बघा हा असा छोटासा डोळा तयार झाला आहे 5 सिंगल क्रोशांच्या सहाय्याने। बघा मी हे 2 डोळे तयार करून घेतले आहेत। हे साध्या सुई दोऱ्याने आपल्याला इथे जोडायचे आहेत। बघा मी हा साधा सुई दोरा घेतला आहे आणि हे इथे जोडून घ्यायचे आहे। बघा आता हा असा छान असा सांता तयार झाला आहे। हा आता ख्रिसमस जवळ आला आहे आणि तुम्ही हा सांता नक्की करून बघा, जमला की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आता ख्रिसमस मध्ये हा ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी, घर डेकोरेट करण्यासाठी आपण ह्याचा उपयोग करू शकतो। बघा छान असा सांता तयार होतो, नक्की करून बघा आणि जमला की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन गोष्टी मी तुम्हाला शिकवायला घेऊन येईन। धन्यवाद।